हे दृश्य आपण पाहतोय कांदा उत्पादकांसाठी रोहित पवार हे रस्त्यावर उतरलेले आहेत। कांदा उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी हे आंदोलन केले जाते। रोहित पवार स्वतः ट्रॅक्टरवर बसून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। लासलगावमध्ये हे आंदोलन केले जाते। सध्या कांदा उत्पादकांना कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने हे कांदा उत्पादक संकटामध्ये आलेले आहेत आणि त्यांचाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार रोहित पवार हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। लासलगावमधून हे आंदोलन सुरू झालेले आहे। ट्रॅक्टरवर बसून सरकारचा निषेध करण्यासाठी हे सगळेच जण रस्त्यावर उतरल्याचे दिसतंय। गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून निषेध केला जातोय। सरकारनं कांद्याला योग्य तो भाव द्यावा अशी मागणी केली जाते। तर कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये दर द्यावा अशी मागणी इथले हे शेतकरी करतात। हातामध्ये फलक घेऊन हे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। आमदार रोहित पवार देखील शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरले। नाशिकच्या लासलगावमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कांदा उत्पादकांसाठी रोहित पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। सध्याच राज्य सरकारनं कांदा उत्पादकांसाठी एक घोषणा केलेली होती। 12 रुपये 35 पैशानं कांदा खरेदी केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र या निर्णयाला देखील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। आमच्या कांद्याला योग्य तो भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेली आहे। सध्या लासलगावमधून हा रोहित पवारांचा ट्रॅक्टर मोर्चा आपण पाहतोय। कांदा उत्पादकांचे अनेक प्रश्न घेऊन हे रस्त्यावर उतरलेले आहेत। मोठ्या संख्येने शेतकरी देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुदर्शन, लासलगावमधून रोहित पवारांचा हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा अशी ही मागणी आहे। अगदी खरं आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। स्वतः रोहित पवार यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून ट्रॅक्टरवर सध्या ते बसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। हातामध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि शेतकरी आता प्रचंड आक्रमक होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या गेट प्रवेशद्वारामधून रोहित पवार असतील, त्यांच्यासोबत खासदार भास्कर बगरे देखील आहेत आणि थोड्याच वेळात निलेश लंके देखील या आंदोलनाला सहभागी होणार आहे अशी माहिती सध्या मिळाली आहे। अनुपमा। सुदर्शन, सध्या या ठिकाणी आपण पाहतो रोहित पवार तर सहभागी झालेले आहेत, मात्र इतर आणखी कोणते नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोणी सहभागी झालेले आहेत का? या ठिकाणी सध्या पालघरचे माजी आमदार सुनील भुसारा हे देखील दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात स्थानिक काही पदाधिकारी आहेत। माणिकराव शिंदे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ते देखील आहेत आणि थोड्याच वेळात पारनेरचे खासदार निलेश लंके हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। सुदर्शन, हा मोर्चा निघाला, आता हा मोर्चा कुठपर्यंत जाणार आहे का? कुठल्या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार आहे? सध्या हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच सुरुवात झाला आहे आणि कृषी उत्पन्न समिती जे आहे लासलगाव या ठिकाणी हा मोर्चा समारोप होणार आहे। या ठिकाणी काही सभा वगैरे पार पडणार आहे का? शेतकऱ्यांच्या हे जे मुद्दे आहेत या मागण्या आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सध्या तरी आता हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारतळ आहे ज्या ठिकाणी कांद्याचे लिलाव होतात त्या ठिकाणी हा मोर्चा आता निघालेला आहे। या ठिकाणी छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलंय। मात्र सध्या शेतकरी हे प्रचंड आक्रमक आहेत। गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून सध्या सुरू आहे। धन्यवाद सुदर्शन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।